माझं स्कूल आणि सकाळीचा व्हिडिओ मी बनवू नाही शकले कारण की सकाळी खूप थंडी होती. मग आता मी येताना पप्पांना बघितलं, पप्पा गाडी साफ करत होते, तर मी पण विचार केला मी पप्पांना हेल्प करू. मग तुम्ही पण चला माझ्यासोबत. मग थोडंसं मी सामान घेतलं साफ करायचं, ज्याच्याने गाडी अजून साफ होईल. मग तुम्ही पण चला माझ्यासोबत. हा माझं सामान मी घेतला. आई मी चालले, कडी लावून घे. माझी पण सायकल साफ करायचा विचार आहे. पप्पा हो बनले तर माझी पण सायकल साफ करणार. आत्ताची खूप थंडी चालू आहे, पण तरी पण हे कपडे घातले कारण की कपडे ओले होणार ना. मित्रांनो मी आलेली आहे लिफ्टवर. पाय बघा, पप्पा पण करायला लागल्यात अजून साफ. शॅम्पू वगैरे लाईट हे घ्या, ह्याच्यात ओतून घ्यायला सांगितलं आहे मी पण आता पप्पांना हेल्प करणार आहे. काय करू? चालते, थांबा मी पप्पांना मी पण मदत करते. मी हे घेते कापड डॅडी. काय ना काय तर सांगतेच बघ माझं. मी काय केलं? शॅम्पू मला मजा येतो गरमीमध्ये थंड घालायला. डॅडी मी माझी पण सायकल तू नाही. ठीक आहे, थांबा मी फोन कुठे ठेवता येतो का बघते. फोन कुठे ठेवू? नाही दिसत नाही. ठीक आहे, असू दे, हातातच घेऊयात आपण. तुम्ही असं वाटतं का थंडीच्या दिवसात सकाळी एकदम थंडी, कडक थंडी, आणि दुपारी एकदम गरम होतं. आता ऊन केवढं आहे बघा. त्याच्यात गरम व्हायला लागलं. थंडीच्या दिवसात गरम व्हायला लागलं. मित्रांनो काय करायचं आता? पाणी मारायला लागलेत, मला नीट मारता येत नव्हतं म्हणून. आता परत एकदा ह्याच्यावरती साबण लावायला लागणार. 2 ते 3 वेळा वॉश आहे. बघा इथं डाग लागली आहेत सगळी पेंटची. हे निघत नाही, निघतच नाही अजिबात. इकडे सगळीकडे डागलं. मित्रांनो एक मिनिट मी टर्न करून घेते फोन. सो मित्रांनो आता आज आमच्या अपार्टमेंटमध्ये ना एका मुलीचा बड्डे आहे. सो मग बड्डे बोललं की खूप सारे एन्जॉयमेंट असतात. मग मी आणि आजी गिफ्ट घ्यायला आलो आहे. आमच्या घराच्या जवळच डीमार्ट आहे. मग काही पण लागलं आम्ही डीमार्टमध्ये जातो. मग तिच्यासाठी एक छानसं गिफ्ट घेणार. मग तिच्या बड्डे पार्टीला जाणार. तुम्ही पण बघा मी काय घेते ते ना. आम्ही डीमार्टमध्ये आलेलो आहोत आणि मला आत्ताच माझे मॅम भेटले स्कूलचे. मग थोड्याशा फ्रेश पण झाला मूड. आता आम्ही चाललोच आहे डीमार्टमध्ये. तिथं आधी डीमार्ट सांगलीचं खूप मोठं आहे. तर मग काय घ्यायचं काय नाही असं होतं. आधी आम्ही आमचं पर्स पॅक करून घेतो आणि मग आत जातो. आमची आत एंट्री झाली आहे मित्रांनो. आई तर बकेट घ्यायला ट्राय करायला लागली. बकेट लकच खराब आहे. तर बकेटच निघत नाही आहे. निघाली पॅक वगैरे सगळं करून झालं. मित्रांनो सांगलीमध्ये आता म्हणजे सांगलीच्या डीमार्टमध्ये सध्या खूप सारे नवीन गोष्टी आल्यात. सो मग असं पूर्ण डीमार्ट भरलेलं आहे. मी थोडीशी तुम्हाला दाखवते आमचं सांगलीचा डीमार्ट. वी आर फायनली. मी स्टेशनरी घेणार गं. चल मम्मा.
सो मग लहान मुलांना जास्त करून काय पाहिजे असतं स्टेशनरी अँड दॅट्स इट. आणि सांगलीमध्ये खूप सांगलीच्या डिमार्टमध्ये खूप युनिक स्टेशनरी पण आल्यात. सो मग मी तेच घ्यायला जाणार. तिथे बघूयात काय सिलेक्ट होतं का. मी पण दाखवते तुम्हाला. मित्रांनो इथं ती लहान आहे ॲक्च्युली ज्याच्यासाठी मी गिफ्ट घेणार आहे ती खूप लहान आहे. मग मी तिच्यासाठी कलरिंग बुक बघायला लागल्यात. ही वाली छान आहे का? एक मिनिट. छान आहे. त्यांना मला पप्पॉन्स खूप आवडतात ना. आम्ही त्या पप्पान बघण्यासाठी आले. कन्फ्यूज झालं मी ह्यामधलं कुठले की इथं खूप सारे फ्लेवर्स आहेत युजली बोलायला गेलं. अँड आय जस्ट वॉन्ट टू टेक सूप. पण सूपमध्ये इतके सारे फ्लेवर्स आहेत त्याच्यातले चूज होत नाहीत. तर मग बोलली नेक्स्ट टाईम आला की सगळे फ्लेवर्स घेऊया. मी ह्याच्यातले मॅजिक बटर 2 घेतले आहेत ऑलरेडी. मॅजिक बटर 2 घेतले मी. अजून थोडे घेतले आहेत त्याचे. मग आम्ही अजून एक गोष्ट बघायला लागलो आहे जिथे मिळत नाही. काय बोलतात का त्याला? अजून एक गोष्ट हां आईने घेतली मला न सांगता. अजून काय काय आहे? खूप साऱ्या गोष्टी आहेत. खूप भारी. सी वॉट आय फाउंड इज Nutella. It's peanut butter spread. Veg mayo. बघूयात आपण काय काय घ्यायचं अजून. मी तुम्हाला बिलिंग काउंटरवर भेटते तोपर्यंत बाय. मित्रांनो मला जे घ्यायचं होतं ते मी घेतलं आहे. आणि ती छोटी आहे. सो मग मी तिच्यासाठी 2 गोष्टी घेतल्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय टूक दिस छोटे कलर बुक्स. अँड सेकंड वन आय टूक दिस हे कलरसोबत कलर बुक तर पाहिजे ऑफकोर्स. सो आता आम्ही ह्याची बिलिंग करणार आणि मग घरी जाणार आणि मग बड्डे पार्टीला मी तुम्हाला बड्डे पार्टीमध्ये भेटते. बाय. मित्रांनो फायनली मित्रांनो आम्ही शॉपिंग करून आलो आहे आणि जास्त काही घेतलं नाही म्हणजे ओके लिमिटमध्ये घेतलं. मी कलर्स घेतले तिच्यासाठी ड्रॉइंग बुक्स वगैरे घेतलं आणि नंतर थोडे चॉकलेट्स घेतले. आता मी घरी जाणार ते रॅप करणार. मग इतकी शॉपिंग तर झाली आहे. हो इथं कन्स्ट्रक्शन झालं आहे बाजूला. आमच्या इथं साई मंदिर पण आहे. मग घराच्या जवळ असलं की आमच्या घराजवळ खूप सारे मंदिर आहेत. तर मग येताना जाताना रोज सकाळी आम्ही चालत येतो म्हणजे मॉर्निंग वॉकला. मग आम्ही मॉर्निंग वॉकला येतो नंतर नाईट वॉकला येतो मग म्हणजे इव्हिनिंग वॉकला येतो. आमच्या इथं खूप सारे असे ग्रोसरी वगैरे आहेत. सो आम्हाला इझी पडतं. तुम्ही दुसऱ्यांच्या बड्डेला काय गिफ्ट देता नक्की कमेंट्समध्ये सांगा. आता खूप जरा गर्दी झाली आहे तर मग मी घरी गेल्यावर तुम्हाला भेटते. शॉपिंग डन. घरी जायचं. मला इतकी घाण थंडी वाजायला लागली आहे ना. मी जॅकेट पण घालून नाही आले त्याच्यात आणि रात्रीच इमॅजिन किती थंडी वाजत असेल. सो आम्ही घरी आलो आहे. आता आम्ही जाणार घरी आणि मी डायरेक्ट जाणार बाकीला बड्डे फायनली मी उतरले. चला आता घरी जायचं. आई सगळं घेतली. आता घरी जाऊन गिफ्ट रॅप करायचं मी जायचं. बॅक टू होम मित्रांनो. चला ॲटलिस्ट थंडीपासून जरा सुटका मिळेल. ओ दरवाजा उघडायचा होता. आय एम हिअर डॅडी. आज काय झालं तुम्हाला गाडी धुताना? मित्रांनो एक गोष्ट सांगते. पप्पा आज गाडी धुत होते. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं 2 तास कंटिन्युअस गाडी धुत होते. एवढं काय धुतात? घाण का दिसतंय? साफ कर कॅमेरा. केला. मित्रांनो आता मी जो गिफ्ट आणलाय मी माझ्या फ्रेंडसाठी
त्याची मी पॅकिंग करायला लागली आहे. कारण की मला पॅकिंग करायला खूप आवडतं. सिम्पल बट नाईस पॅकिंग. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस मला हे लावायचे आहेत अजून. सुट्ट केलं. जरा अवघड आहे करायचं, पण जसं येईल तसं करायचं. इम्प्रेस. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. आता बाय. त्यांना आत्ता करंटली 7 वाजलेत आणि मला बर्थडे पार्टीला जायचं आहे. मी तिथलं पण शूट करू शकत होते, पण दुसऱ्यांच्या घरी शूट करायला मला कम्फर्टेबल होत नाही. तर मग मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. तुम्ही गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करा. आणि जर लाईक केलाच तर थोडं सबस्क्राईब पण करून टाका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.